नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या खादाड मांड्या चॅनलवर आज आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, आज भीमथडी जत्रेमध्ये आपण आलेलो आहोत। आतापर्यंत आपण 2 एपिसोड पाहिले जे सर्व व्हेज एपिसोड आहेत। आज आपण बघणार आहोत नॉनव्हेजचे एपिसोड। नॉनव्हेजमध्ये इथं काय काय आपल्याला मिळणार हे सर्व बघतोय। सगळ्यात आधी आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ बघताय मात्र चॅनल सबस्क्राईब करत नाहीये। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं तर आमचे असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच त्याचं नोटिफिकेशन येणार आहे। त्यामुळे सगळ्यात अगोदर चॅनल सबस्क्राईब करा आणि ती जी बेल आयकॉन आहे ती क्लिक करून ऑलला क्लिक करा, म्हणजे नोटिफिकेशन तुमच्याकडे लगेच येणार आहे। चला तर आता जाऊयात। आपण हे सगळा व्हेज सेक्शन आधी पाहिलेला आहे आपल्या भाग 1 आणि भाग 2 मध्ये। आता आपण सरळ जाणार आहोत पुढं ज्या ठिकाणी नॉनव्हेज सेक्शन आहे। चल तर जाऊयात नॉनव्हेज सेक्शनमध्ये। आणि आज रविवार असल्यामुळे या ठिकाणी गर्दी बघा, अतिशय ओसंडून वाहतीये गर्दी। चारी बाजूला नुसते पुणेकर असं तुटून पडलेले आहेत खाद्यावर, त्यांचे आवडते खाद्यपदार्थ घेण्यासाठी। आणि सर्व दुकानांसमोर जी गर्दी तर आहेच, मात्र तिकडनं पदार्थ घेतल्यानंतर बैठक व्यवस्था जी व्यवस्थित भारतीय परंपरेच्या नुसार मांडी घालून या ठिकाणी जेवणाचा आस्वाद लोक घेत आहेत। दोन्ही बाजूला भरपूर गर्दी आहे। आता साधारणतः 3 वाजलेले दुपारचे, तरीही ही गर्दी कमी होत नाहीये। सगळेजण या ठिकाणी आपल्या आवडीचे खाद्यपदार्थ घेऊन मस्तपैकी भारतीय बैठक परंपरेचे घेऊन आपला भोजनाचा आस्वाद घेत आहेत। आणि इकडे समोर जे आपण येतोय हा संपूर्ण जे रेड बॅनर दिसतात हे सगळे रेड बॅनर नॉनव्हेजचे आहेत। या ठिकाणी सर्व नॉनव्हेज फूड आहे। चल तर जाऊयात, आता आपण बघणार आहोत नॉनव्हेजमध्ये काय काय आहे ते। मित्रांनो, या ठिकाणी आपण नॉनव्हेज सेक्शन चालू करतोय। या ठिकाणचा पहिला म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर सुरुवातीला फ्रंट साईडला जे आहेत हे सगळे रेड बॅनर जे आहेत हे सगळे नॉनव्हेजचे आहेत। आणि हा पहिला स्टॉल जो आहे हा आहे माशांचा। बघूया काय आहे तिथं। मित्रांनो, हा सी फूडचा स्टॉल आहे आणि या ठिकाणी यांच्याकडं मच्छीचे वेगवेगळे प्रकार, त्यामध्ये बांगडा आहे, बांगडा आहे। बांगड्याची साईज बघा, 1 नंबर साईज आहे। दुसरा आहे सुरमई, ओले बोंबील आहेत। आणि हे प्रॉन्स आहेत, हे प्रॉन्स सुद्धा आहेत। प्रॉन्स हे सर्व पदार्थ आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत। आणि यांचे जे रेट आहेत हे कोळंबी 300, कोळंबी फ्राय 180, बोंबील फ्राय 100 असे वेगवेगळे रेट या ठिकाणी आहेत। आणि गरमागरम आपल्याला या ठिकाणी मासे मिळणार आहेत। आणि यांच्याकडे मित्रांनो सोलकढी सुद्धा आहे। सोलकढी केवढ्याला असते? 30 रुपये। आणि बाकीचे रेट घरी तयार केलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर आलात आणि मच्छी खायची जर आवड असेल, चिकन मिळतं, चिकनचे स्टॉल आहेत, मटणाचे स्टॉल आहेत, माशांचे भरपूर स्टॉल आहेत। तुम्हाला जर मासे आवडत असतील तर या ठिकाणी नक्की या। अवधूत महिला बचत गट स्टॉल नंबर 19 नक्की भेट द्या। मित्रांनो, त्यानंतर हा जो स्टॉल आहे या ठिकाणी आपल्याला स्वामिनी महिला बचत गट आहे, ज्या ठिकाणी सुरमई, पॉपलेट, बोंबील हे सर्व पदार्थ मिळणार आहेत। गरम गरम मासे ज्यांना आवडतात त्यांनी नक्कीच या भीमथडी जत्रेला भेट द्या। 25 तारखेपर्यंत आपण या भीमथडी जत्रेमध्ये मच्छी, चिकन, मटन याचा सगळा मित्रांनो हे सगळे आपण बघतो। या ठिकाणी सुरमईची साईज आपण बघा, ही सुरमईची साईज दाखवा। ही सुरमई साईज आहे। ही केवढ्याला आहे? 500 रुपये फ्राय। याच्याबरोबर काय फक्त फ्राय करून मिळणार? हो, फ्राय पीस, कांदा, लिंबू सलाड। अच्छा, ओके, म्हणजे स्टार्टर्स टाइप। स्टार्टर टाइप। पापलेट कसे आहेत? पापलेट 300 ला आहे।
300 रुपयाला तसंच स्टार्टर मध्ये हो स्टार्टर मध्ये सेम 300. ओके. आणि दुसरा अजून काय ओले बोंबील आणि ओले बोंबील 100 रुपीज 2 पीस ओके आणि Prawns. प्रॉन्स 200 रुपये 5 पीस. ओके. हे सगळे प्रॉन्सच आहेत. हो. आणि थाळी वगैरे असं काय नाही, फक्त आपल्याकडे स्टार्टर आहेत. नाही थाळी सुद्धा आहे आपल्याकडं. हा. थाळी आपली हे आपली सुरमई थाळी 600 रुपयेला आहे. त्याच्यामध्ये काय काय मिळतं? त्याच्यामध्ये एक फिश करी, एक तांदळाची भाकरी, भात, रस्सा आणि सलाड. ओके. मित्रांनो साईज मोठी आहे, त्यामुळे इथं येऊन जर तुम्हाला खरंच आस्वाद घ्यायचा असेल तर नक्की घ्या. प्रॉन्स आहेत काका, हे नाही सेमच आहे, फक्त हा फिश रस्सा जो आहे हा कशा पद्धतीने आहे, या पूर्ण थाळीमध्ये आपल्याला थाळीबरोबर हा रस्सा दिला जातो. फ्राय. अजून एक पापलेट फ्राय लावा. हा 500 ला 1 पीस. प्रॉब्लेम येते ना नेटवर्क आता इथं गर्दी असल्यामुळे रेंज फुल दाखवतो. एक मिनिट माझं चालतंय का बघू द्या. 50 सुट्टे आहेत का? 200 देतो तुम्हाला. मित्रांनो हा यांचा कोळंबी फ्राय जो आहे स्टार्टर तो आपण टेस्ट करत आहोत. लिंबू, कांदा आणि प्रॉन्स अशी ही फ्रायमध्ये आपल्याला या ठिकाणी भरपूर पदार्थ आहेत, ट्राय करू शकता. हा तुमचे प्रॉन्स आहेत ना? यांचा येतो. अगोदर 200 किलो हो हो. मित्रांनो या ठिकाणी हा आणखीन एक स्टॉल आहे ज्यात फायर बिर्याणी हे या ठिकाणी आहे, स्टॉल नंबर 24. त्याचप्रमाणे साहेब स्पेशल साजूक तुपातील बिर्याणी. आता ही जी बिर्याणी ही कोणती बिर्याणी आहे? ही साहेब स्पेशल साजूक तुपातील दम बिर्याणी म्हणजे ओके, हैदराबादी बिर्याणी आहे. आणि ही केवढ्याला ते? ही 150 ला 200 ला फुल लावली. ओके. ही हाफ आहे हा आणि ही फुल आहे. फुल आहे. ओके. आणि आपल्याकडे काय काय स्पेशालिटी आहे? स्पेशालिटी आपल्याकडे साहेब स्पेशल साजूक तुपातील दम बिर्याणी, अजून महायुती स्पेशल चिकन तिहारी बिर्याणी म्हणजे त्यामध्ये सगळ्या व्हेजिटेबल आणि चिकन मिक्स असतं. जसं महायुतीत सगळे पक्ष मिक्स आहेत तसं बिर्याणीत मध्ये सगळं व्हेजिटेबल आणि चिकन मिक्स आहे. बरं. आणि युवानेता स्पेशल शाही चिकन पुलाव म्हणजे आपली जी रेग्युलर बिर्याणी असते पिवळी ती शाही चिकन पुलाव आणि कार्यकर्ता स्पेशल साजूक तुपातील सुगंधी इंद्रायणी राईस. जसा इलेक्शन पिरियड मध्ये कार्यकर्ता भातावच असतो तसंही भातावर ठेवलं. मित्रांनो या आपल्या दुकानदारावर, आपल्या स्टॉल धारकावर निवडणुकीचा भरपूर परिणाम झालेला दिसतोय. लोकसभा निवडणूक आणि राज्यसभा आपल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत आणि येणाऱ्या महापालिकेच्या निवडणूक भरपूर परिणाम या झाला आहे. त्यामुळे जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला साहेब, कार्यकर्ता सगळे राजकारण मिक्स केलेले. जी खिचडी चालू आहे ती खिचडी त्यांनी बिर्याणी रूपाने आपल्याला देणार आहे. 150 रुपयाला हाफ आणि 300 रुपयाला फुल चिकन बिर्याणी घ्यायची असेल तर स्टॉल नंबर 24 वर नक्की या. ही कोणती बिर्याणी आहे? आहे स्पेशल तुपातील हैदराबादी चिकन बिर्याणी बस, बस, म्हणजे साहेब स्पेशल. 2 हाफचे का? 300. 2 फुलचे 400. हैदराबादी चिकन बिर्याणी. हैदराबादी चिकन बिर्याणी. पीस आहेत, गरमागरम बिर्याणी. साईज बघा, मस्त साईज आहे, टेस्ट पण छान आहे. नक्की भेट द्या. वेदिका बिर्याणी, चिकन बिर्याणी 2 प्रकारे, हाफ आणि फुल. नक्की अनुभवूया. मित्रांनो या ठिकाणी एकता महिला
समूह आहे ज्यांच्याकडं ह्या ठिकाणी चिकनची नगरी पद्धतीने जी काळ्या मसाल्यातली तयार केली जाते त्या पद्धतीचं चिकन थाळी आणि चिकन सुक्का आहे. रेग्युलर थाळी जी आहे ही केवढ्याला आहे? 220. 220 आणि स्पेशल थाळी स्पेशल 250. 250 रुपयाला. 250. फरक काय दोघांमध्ये? स्पेशल मध्ये चिकन फ्राय असेल, ओके चिकन करी, राईस, भाकरी आणि कांदा. ओके अशा पद्धतीने. आणि रेग्युलर मध्ये काय? रेग्युलर मध्ये चिकन फ्राय स्किप होईल. हा फक्त चिकन रस्सा करी, भाकरी आणि हे भाकरी बर. रस्सा अनलिमिटेड आहे की लिमिटेड आहे? लिमिटेड. लिमिटेड आहे जेवढं हो. तेवढंच मिळणार. मित्रांनो 220 रुपयामध्ये नगरी पद्धतीने काळ्या मसाल्यातलं जर तुम्हाला खायचं असेल तर घेऊ शकता. आणि या ठिकाणी बघा आपण हे चिकन फ्राय चिकन फ्राय जो आहे तो तिथं सुरू आहे. आणि हा जो आहे हा रस्सा या ठिकाणी कशा पद्धतीने आहे हा कसा आहे हा टेस्ट करूयात. काळ्या मसाल्यातील रस्सा नगरी पद्धतीचा चिकनचा. झणझणीत. आणि नॉनव्हेज हे झणझणीत पाहिजे, असं घाम निघायला पाहिजे, त्याशिवाय मजा नाही आहे. आणि हा आहे फ्राय चिकन फ्राय जे स्पेशल थाळीमध्ये येतं. रेग्युलर थाळीमध्ये हा तुम्हाला येणार नाही. 30 रुपयाचा फरक आहे, त्यामुळे स्पेशल थाळी एन्जॉय करा. मित्रांनो या ठिकाणी आराध्य महिला बचत गट आहे जे मराठवाड्यातून लातूर भागातील चुलीवरचं चिकन आपल्याला मिळणार आहे. आणि यांच्याकडं स्पेशलिटी म्हणजे चिकन मसाला आहे आणि खरडा चिकन. आणि हे हा खरडा चिकन आहे आणि हा आहे तांबडा रस्सा. वाव. आपल्याकडे थाळी आहे का काय मिळतं? खरडा चिकन घाल, हे युनिक आहे. बर. आणि केवढ्याला येते? हे 200 रुपयाला येईल ओनली खरडा चिकन. आणि ते 150 रुपयाला येईल. 150 रुपये. आणि थाळी? थाळी 280 रुपयाला आहे आणि 220 रुपयाला साधी. ओके. मित्रांनो ह्या खरडा चिकन स्टार्टरमध्ये सुद्धा आहे आणि तुम्हाला थाळीमध्ये सुद्धा मिळणार आहे. घ्यायचा असेल तर आपला स्टॉल नंबर काय? 28 नंबर स्टॉल. 28 नंबर स्टॉलला नक्की भेट द्या. तनिष्क महिला बचत गट बारामती या जत्रेमध्ये आपण आलेलो होतो आणि या ठिकाणी चिकन फ्राय, चिकन 65 आणि काय काय आपल्याकडे काय काय आहे? आपल्याकडे चिकन दम बिर्याणी आहे आणि चिकन 65. ओके. चिकन 65 केवढ्याला आहे? चिकन 65 100 रुपीज. ओके. आणि किती पीस आहे त्याच्यामध्ये 5 ते 6 पीस येतात. 5 ते 6 पीस येतात. येस. आणि बिर्याणी आपल्याकडे चिकन दम बिर्याणी आहे जे की 150 रुपयाला हाफ आहे आणि 200 रुपयाला फुल आहे. मित्रांनो या ठिकाणी लक्ष्मी महिला बचत गटाचा स्टॉल आहे. लक्ष्मी बचत गट राशींचे स्पेशल नॉनव्हेज, गावरान चव आणि कंदुरी चिकन, कंदुरी मटन आणि आपल्या रेग्युलर मटन मध्ये काय फरक आहे? रेग्युलर मटन कसं 2 किलो 3 किलो असं शिजवलं जातं. कंदोरी मटन म्हणजे पूर्ण बोकड एकदा शिजवलं जातं एकाच पातेल्यात. अख्खा बोकड एखादा शिजवलाय. आज रविवार संपेल. हो. कालची गर्दी किती संपेल होती? नाही, दुसरं आहे हे. एक संपलंय आता. सकाळपासून एक संपलाय. हो. मित्रांनो कार्यक्रम मजबूत आहे. तुम्हाला माहिती आहे आपण पुणेकर कसे खादार आहोत. मजबूत खावा. कंदुरी मटन या ठिकाणी मिळणार आहे. स्टॉल नंबर स्पेशल 32. स्टॉल नंबर 32. राशीन स्पेशल कंदुरी मटन नक्कीच ट्राय करायला आहे. आणि ही जी ताट आहे थाळी आहे ह्याच्यामध्ये काय काय आहे? ह्याच्यात 5 पीस येतील 300 रुपयाला ही थाळी. ह्याच्यात 10 पीस येतील, एक 5 फ्राय मध्ये आणि 5 रस्सा. अच्छा. रेट सांगा परत. ह्याचा 300, ह्याचा 500. 300 आणि 500. आणि सूप आणि रस्सा अनलिमिटेड आहे आपल्याकडे. रसन सूप अनलिमिटेड म्हणजे भाकरीचे पैसे द्यायचे आणि रस्सा क्या बात आहे. नवीन स्टाईल आहे, चांगला आहे. हा कोणता रस्सा आहे? हा तांबडा रस्सा, तिखट रस्सा. हा. आणि हा अळणीचा रस्सा आहे. ओके. वाव. आळणी रस्सा. YouTube चॅनल आहे का? मित्रांनो आळणी रस्सा आणि तांबडा रस्सा टेस्ट कशी आहेत बघूयात आपण. याच्यातलं वैशिष्ट्य म्हणजे हा अख्खा बकरा असतो त्याच्यामुळे याची टेस्ट जी आहे त्या सगळेच पार्ट असतात.
आपण घरी खातो ते अर्धा किलो 1 किलो मांडी घेऊन येतो, गर्दन घेऊन येतो किंवा काहीतरी घेऊन येतो, याच्यामध्ये सगळे आहे. त्यामुळं याला जत्रा मटण सुद्धा म्हणतात. कंदुरी मटण गरमागरम सगळं, म्हणजे आपण घरी करतो त्यापेक्षा खूप वेगळं आहे, कारण की असं खूप कमी ठिकाणी मिळतं. आणि आपण ही टेस्ट नक्की करा. कॉस्ट थोडी जास्त आहे, मात्र पैसा वसूल आहे, पैसा वसूल आहे. कुठं काय करतो चालतंय. मित्रांनो, आता आपण हे आपले मित्र या ठिकाणी आहेत. त्या भीमथडी जत्रेमध्ये आपले बरेचसे मित्रमंडळी भेटत आहेत. आज हे चिकन ट्राय करताय, पहिल्यांदा आलाय? हो, आज पहिल्यांदाच आले. बरं, टेस्ट केलंय अजून नाही केलंय? अजून टेस्ट केलं नाही, पण त्याच्या वासावरून तरी छान वाटतंय. खाऊन बघा बरं एक पीस. अप्रतिम. अप्रतिम आहे. आम्ही फक्त रस्सा घेतलाय कारण की सगळे स्टॉल चेक करायचे आहेत आम्हाला. त्यामुळे मित्रांनो, या ठिकाणी जगदंबा महिला बचत गटाचा जो स्टॉल आहे, या ठिकाणी सुरमई, पापलेट, कोळंबी हे सर्व आहेत, सुकट आहे. आणि विशेष म्हणजे मुंबईच्या पद्धतीने ज्या फिश जे तयार केले जातात ते या ठिकाणी आहे, कारण की आगरी कोळी पद्धतीचे मसाले वापरून आणि या ठिकाणी जे महिला तयार करते ही खास मुंबईवरनं या ठिकाणी आलेले आहेत, आपल्याला खास मुंबईची टेस्ट देण्यासाठी. आणि ह्याचे मासेसुद्धा मुंबईवरनं येतात. बघूयात त्यांच्याकडं काय काय आहे ते. या स्टॉलवरची गर्दी आपण बघतोय, 2 घेऊ ना. ह्या गर्दी जी आहे ही निव्वळ टेस्टमुळे आहे. एक मिनिट. मित्रांनो, या ठिकाणी स्पेशल तांदळाची भाकरी, इंद्रायणी राईस, त्याचप्रमाणे सुरमई फ्राय वगैरे सर्व आहे. खास अलिबागची स्पेशल आगरी कोळी मासे या ठिकाणी आहेत. या माशांमध्ये आपल्याला आपण बघतो ही सुरमई थाळी आहे, प्रॉन्स आहे, सुरमईची साईज आहे, बांगडा आहे, पापलेट आहेत, सर्व गरमागरम ही थाळी. प्रॉन्स थाळी आहे ना? प्रॉन्स थाळी आहे ना? प्रॉन्स थाळी. या ठिकाणी ओले बोंबील तळले जात आहेत. सुरमई, सर्व थाळी या ठिकाणी तयार होतात. त्याचे कॉमन आयटम आहे तांदळाची भाकरी, रस्सा, भात, म्हणजे इंद्रायणी राईस आहे, त्याचप्रमाणे कांदा लिंबू, आणि त्यानंतर तुम्हाला जे हवं आहे ते पापलेट किंवा या ठिकाणी त्या थाळीमध्ये आपल्याला जर तुम्हाला पापलेट पाहिजे असेल तर पापलेट घेऊ शकता, सुरमई हवी तर सुरमई घेऊ शकता, ओले बोंबील हवे तर ओले बोंबील घेऊ शकता. मित्रांनो, या ठिकाणी आपले खादाड बंड्याचे सबस्क्रायबर आपण यांची भेट झालेली आहे. सर, नाव का तुमचं? प्रफुल्ल मांगरे. आणि आता इथं काय घेतलं तुम्ही? चिकन थाळी जगदंबा बचत चिकन गट. थाळी घेतलेली. कशी आहे? मस्त आहे. मस्त आहे. ओके, थँक्यू. आमचं चॅनल असंच बघत राहा. आपण त्याच्यावर जे हॉटेल्स दाखवतो त्या हॉटेल्सला सुद्धा भेट देत माझ्या जाऊ. हॉटेलला तुम्ही या शिरवळला माझं फार्मर किचन नावाने हॉटेल आहे, बर, तिकडे या तुम्ही. नक्की. आपल्याला फार्मर किचनला शिरवळला जायचंय. इथनं किती लांब आहे? इथून 70 किलोमीटर. 70 किलोमीटर, म्हणजे 1-1.5 तास लागेल. स्वारगेटवरून 50 किलोमीटर. ओके, नंबर घेतो. मित्रांनो, आपल्या खादाड बांड्याला म्हणजे आपल्याला शिरवळवरनं साहेबांनी निमंत्रण दिलेले. त्यांचं हे हॉटेल आहे. हॉटेलचं नाव काय? फार्मर किचन. फार्मर किचन. आणि तिथं काय काय मिळतं? सगळं व्हेज नॉनव्हेज. नॉनव्हेजमध्ये काय स्पेशल आहे? मटन, भाकरी, चिकन सगळंच आहे. सगळं. ओके मित्रांनो, आपण जाऊयात यांच्याकडे एकदा भेट देऊयात. धन्यवाद. मित्रांनो, हा झेप महिला स्वयंसहाय्यक बचत गटातला हा जो स्टॉल आहे, या ठिकाणी यांचा खेकडे जे आहेत हे खेकडे स्पेशल आहेत. खेकडा फ्राय आणि खेकडा रस्सा, त्याचप्रमाणे कोंबडी वडे, भाकरी हे सगळं या ठिकाणी आहे. खेकडा थाळी जी आहे ही 250 रुपयाला थाळी आहे. खेकडा थाळी आहे, त्याच्याबरोबर रस्सा आणि कोंबडी वडे त्याच्याबरोबर आहेत, राईस आहे. बाकी इतर ठिकाणी आपल्याला चिकन आहे, मटन आहे, वेगवेगळे प्रकार आहे. मात्र हा खेकडाचं जे आहे हे पहिला स्टॉल आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि हा खेकडा आपण समोर आहे. काय देऊ सर? हे आपण बघत आहोत त्यांचा रस्सा, खेकडा रस्सा आहे हा. ओके, मस्तपैकी
तर्री. ही भाकरी आणि कोंबडी वडे आपल्याला थाळीबरोबर मिळू शकतात. काय पाहिजे ते चॉईस तुम्ही सांगायचं. ही खेकडा करी जी आपल्याला याच्या बरोबर आहे. तरीला थोडासा अवॉइड केलंय. टेस्ट फक्त बघूयात. खेकड्याची मजाच वेगळी असते. त्यामुळं मटन, मासे, चिकन आणि त्यातला हा वेगळा खेकडा. हा हा हा, गरमागरम खेकड्याचा रस्सा, सर्दी डोकंदुखी गायब. ही गर्दी आज रविवारी दुपारी साधारण 4 वाजून गेलेले आहेत आणि ही भव्य अशी गर्दी भीमथडी जत्रेमधली. मित्रांनो, आपले आणखीन एक सबस्क्रायबर या ठिकाणी आहेत जे खेकडा थाळी खात आहेत. मॅडम, नाव काय आपलं? प्रियांका पाटील, राहायला कुठे आहे आपण? खराडी, पुणे. खराडीला. सर आपण? मयूर पाटील. मयूर. आपण आमचं चॅनल बघता, आपले सबस्क्रायबर आहेत. काय काय बघितलं त्यातलं एखादं सांगा बरं. आता आठवत नाही, आठवत बरंच नाहीये. बघितलंय. ओके ओके, बरं. आता इथं काय काय टेस्ट केलेलं आहे? आता आम्ही हे करतोय खेकडा थाळी. हां. हा खेकडा फ्राय ओके. आहे. हा रस्सा कसलाय माहित नाही, पण हे खेकडा वडे रस्साच आहेत. आहे, खेकडा रस्सा आहे. हे वडे आहेत. आणि हे कोंबडी वडे म्हणतात कोंबडी वडे मधले वडे आहेत. हे कोंबडी आमच्या वडे. कोकणामध्ये बनले जातात. येस. वेज तुम्ही वेज रेस्टॉरंट जेव्हा घेतलेले नाही ते त्यावेळी बघितलेले पेठेमध्ये आपल्या ओल्ड पुण्यामध्ये ओके. वेज थाळी वेज हां हां हां, मला वाटतं तो ह्यांचा असेल, फडके. मित्रांनो, हा जो आपण मागं स्टॉल बघताय साधना किचनचा, हा मुंबई माहीमवरनं या ठिकाणी आलेला आहे. त्यांचे 2 स्टॉल आहेत. स्टॉल नंबर 53 आणि 54. या ठिकाणी माशांचे जे प्रकार आपण बघतोय, सुरमई आहे, पापलेट आहे, बोंबील आहेत, खेकडा आहे आणि तिसऱ्या मासाला म्हणजे आपण शिंपले जे म्हणतो ते सुद्धा यांच्याकडे आहेत. ओले बोंबील, हे सर्व पदार्थ या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. मित्रांनो, हे ओले बोंबील जे आहेत हे या ठिकाणी फ्राय होत आहेत. आपल्याला फ्रायमध्ये बोंबील आहे, सुरमई आहे, प्रॉन्स आहे, पापलेट आहेत, हे सर्व मासे आपल्याला फ्रायमध्ये मिळू शकणार आहेत. या ठिकाणी पापलेट आहे, सुरमईची साईज या ठिकाणी बघा कशी आहे. गरमागरम पापलेट आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. हां, या मित्रांनो, हा साधना जो गट आहे, किचन आहे, त्यांच्यातर्फे मुंबई माहीमवरून आलेले आहेत. माहीम कोळीवाडा. माहीम कोळीवाडा. माहीम कोळीवाडा. बरं. आणि कधीपासून आहात तुम्ही? आम्ही आज 5 वर्ष झाली जास्त आहोत. बरं. आणि तिकडे मुंबईला पण माहीमला? मुंबईला आमचं स्वतःचं रेस्टॉरंट आहे, बर. साधना म्हणून. बर. भरपूर गर्दी असते, भरपूर गर्दी असते, कारण आमच्या कोळी पद्धतीचे मासे कुठेच मिळत नाही. त्याच्यामुळे आमच्या खुद्द कोळी असल्यामुळे मी स्वतः जेवण बनवते आणि स्वतः सगळ्यांना देते. या ठिकाणी आपल्याला काय काय मिळणार आहे? या ठिकाणी तुम्हाला 15 किलोचे सुरमईपासून त्याच्या तुकड्या, मोठी 600 ग्राम पापलेट, 400 ग्राम पापलेट आणि मोठी मोठी कोलंबी, म्हणजे 1 किलोमध्ये 15 कोलंबी, 15 बसणारी एवढी कोलंबी, मोठी कोलंबी येते. बांगडा सुद्धा मोठा येतो. आणि जो मसाला आम्ही वापरतो हा घरचा मसाला आमचा मिळतो तुम्हाला. ओके. आणि त्यामुळं मित्रांनो, जर तुम्हाला कोळी पद्धतीचं, आगरी कोळी का कोळी? कोळी. आगरी कोळी वेगळे असतात. माहीम कोळी, हे माहीम कोळी यांची जर तिथला स्पेशल मसाला घेऊन हे या ठिकाणी आलेले आहेत. आणि हा, घरचा मसाला वापरता. आजी सांगतात हळूच, घरचा मसाला आम्ही वापरतो, पण घरचाच मसाला आम्ही जो घरच्या आमण्यासाठी करतो मसाला तोच आम्ही गिऱ्हाईकाला वापरतो. मित्रांनो, अशा पद्धतीने हे माहीम कोळी जे आहे त्यांच्या हातची जर डिश खायची असेल तर या ठिकाणी स्टॉल घ्या. त्यांचे 2 स्टॉल आहेत, त्यांना भेट द्या. गरमागरम फिश आपल्याला मिळणार. या ठिकाणी आपल्याला काय काय आहे? हे रस्स्यामध्ये काय आहे? प्रॉन्स आहे, कोलंबी, हा, कोळी पद्धतीने बनवलेली आहे. बर. कोळंबी रस्सा. कोळंबी रस्सा. बर. आणि हे काय? आणि हे सुरमई कालवण आहे. हा. आणि हा एकदम 400 ग्रामचा एक खेकडा आहे. अच्छा, पूर्ण साईजचा खेकडा. जरा उचला त्याला. हा केवढ्याला आहे? हा 400 आहे. 400 रुपयाला. याच्याबरोबर काय? भाकरी. भाकरी आणि राईस. भाकरी. फक्त भाकरी, राईस पण नाही. मित्रांनो, हा संपूर्ण अख्खा खेकडा जर खायचा असेल तर 400 रुपयाला आहे. याच्याबरोबर आपल्याला एक भाकरी मिळणार आहे. ओके. अजून इथं काय काय? इकडे प्रॉन्स बिर्याणी आहे. ही प्रॉन्स बिर्याणी आहे. 300.
प्रॉन्स आहेत या ठिकाणी. ही काय आहे? प्रॉन्स बिर्याणी. आपल्याकडे प्रॉन्स बिर्याणी आहे. हो, स्पेशल प्रॉन्स बिर्याणी. धन्यवाद. मित्रांनो, हे साधना किचन जे आहे यांचं माहीमला हॉटेल कुठं आहे ते? कांदिवलीला, कांदिवली ठाकूर विलेज. हा जो नंबर दिला आहे ह्याच्यावरनं कॉन्टॅक्ट करता येईल? हो हो हो, करता येईल. मित्रांनो, ही संपूर्ण गर्दी जी आहे ही माहीम कोळीवाडा कोकणी पद्धतीने तयार केलेले फिश खाण्यासाठीची ही गर्दी या ठिकाणी आहे. मित्रांनो, या ठिकाणी ह्या साधना किचनचे फिश मधल्या बऱ्याचशा व्हरायटी आहेत. यामध्ये सगळ्यात आधी हा जो आहे हा प्रॉन्स रस्सा आहे, कोंबडी वडे, प्रॉन्स फ्राय आहे, बोंबील फ्राय आहे, हे आहे सुरमई फ्राय, सोलकढी, राईस आणि आता त्यानंतर आपल्याला क्रॅब लॉलीपॉप सुद्धा येणार आहेत. हे पदार्थ आपण यांचे टेस्ट करूयात कसे आहेत ते एक 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 एक. मित्रांनो, सुरमई फ्राय, आपलं प्रॉन्स फ्राय साईज आहे. साईज बघा. जर हे आपल्याला स्टार्टर म्हणून घ्यायचे असतील तर केवढ्याला आहेत? 400 रुपयाला. आणि त्यामध्ये किती पीस येतात? 6 पीस एवढे मोठे 400 रुपयाला स्टार्टर मधून मिळतील. प्रॉन्स फ्राय एक नंबर. हे आहे बोंबील फ्राय. बोंबील फ्राय जर आपल्याला नुसतं घ्यायचं असेल तर ते कशी आहे प्लेट? 200 रुपये प्लेट. त्याच्यामध्ये किती येतात? 5 पीस येणार आहेत. ओले बोंबील फ्राय केलेले. थाळीमध्ये सुद्धा आपण घेऊ शकतो आणि नुसते 5 पीस आपल्याला मिळू शकतात. ही आहे सुरमई. सुरमई साईज नुसार आहे. यांच्याकडे जम्बो साईज पण आहे. ही छोटी साईज केवढ्याला? 300 रुपयाला. आणि दुसरी मोठी 500 550. कारण की मित्रांनो साईज नुसार आहे आणि यांच्याकडे जो साईज आहे हा हातभर लांब आहे. अख्खी 18 किलोची सुरमई होती. त्याचे स्लाइस करून त्यांनी हे केलेले आहेत. आणि ही सुरमई ही छोटी साईज आहे. मोठी साईज खूप मोठी आहे. 500 600 रुपयाला ही आहे. मात्र पैसा वसूल आहे. काय करायचं? क्रॅब लॉलीपॉप हा एक वेगळा प्रकार आहे. क्रॅब लॉलीपॉप या ठिकाणी ट्राय करा. कोंबडी वडे आणि सुरमई रस्सा एक नंबर. क्रॅब लॉलीपॉप क्रॅब मधला संपूर्ण जो मांस असतं मटेरियल असतं ते एकत्र करून त्याला मॅरिनेट करून त्याचा लॉलीपॉप तयार केलेला गेला की वेगळा पदार्थ आहे. हा केवढ्याला आहे? 400 रुपयाला 8 पीस येणार आहेत क्रॅब लॉलीपॉप. खरंच या 2-3 दिवस राहिलेले आहेत. हा पदार्थ नक्की टेस्ट करा. कारण की आपल्या इथं हा मिळत नाही पुण्यामध्ये.
ते माहीम मुंबईच्या साईडला आहेत. बाकी सुरमई वगैरे तर आहेत, मात्र हा पदार्थ नक्की टेस्ट करा. स्टॉल नंबर 54, 53 आणि 54. काय होतं, कॅचअपची टेस्ट येते सगळी. कोळंबी रस्सा एक नंबर. मित्रांनो, मुंबईच्या पदार्थांचं वैशिष्ट्य म्हणजे ते त्यांचे मसाले वेगळे असतात, टेस्ट वेगळी असते, त्यामुळं एन्जॉय करून खावा. एक नंबर, नक्की भेट द्या. मित्रांनो, अशा पद्धतीने आजचा हा भीमथडी जत्रेतला 3रा एपिसोड आणि नॉनव्हेजचा पहिला एपिसोड आपण या ठिकाणी थांबवत आहोत. पुन्हा भेटूयात अशाच एपिसोडमध्ये. 25 तारखेपर्यंत ही भीमथडी जत्रा आहे, त्यामुळं आपण अवश्य या. आम्ही जे स्टॉल रेकमेंड केले त्याला नक्की भेट द्या, कारण की तिथलं फूड नक्कीच चांगलं आहे. मित्रांनो, आमचं खादड भांड्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.